नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। गुंड सोमनाथ गुंड वैभव वायाळ, सचिन चव्हाण 100 पैकी 86 मार्क। सचिन चव्हाण 86 मार्क। बक्षीस मिळाले, त्यांना विनंती करतो की वरच्या क्लासरूम मध्ये बसायचे। आता बक्षीस मिळाले तर आज प्रथम क्रमांक, द्वितीय क्रमांक आणि तृतीय क्रमांक या सगळ्यांना मात्र 2000 रुपयामध्ये आपण फास्ट ट्रॅक बॅग देणार आहोत। ही अनाउन्समेंट या ठिकाणी मी करतोय सगळ्यांसाठी। नमस्कार, मी संपत शिंदे, रिटायर्ड ACP क्राईम ब्रँच। आज या TV सेंटर येथे पोलीस पब्लिक अकॅडमी तर्फे पोलीस भरतीसाठी खास प्रशिक्षण केंद्र सुरू करण्यात आलेलं आहे। याचं वैशिष्ट्य म्हणजे आमचे खास मित्र बालाजी सोनटक्के, एक रिटायर्ड ACP, हे यासाठी खास मार्गदर्शन करणार आहेत आणि त्यामुळे मुलांना त्याचा फार फायदा होणार आहे। त्या ठिकाणी सर्व मुलांसाठी, होतकरू मुलांसाठी आज स्पर्धा, लेखी पेपर घेऊन स्पर्धा पण घेण्यात आली आणि त्यामध्ये ज्यांनी चांगले मार्क मिळाले त्यांना प्रोत्साहनपर आज बक्षीस पण या अकॅडमीतर्फे देण्यात आलं। अतिशय स्तुत्य उपक्रम आहे आणि याचा सर्व गरजू विद्यार्थ्यांनी लाभ घ्यावा असे मी सर्वांना आवाहन करतो आणि मी माझ्यातर्फे आणि माझ्या कुटुंबियातर्फे या अकॅडमीला हार्दिक शुभेच्छा देतो। आज पोलीस पब्लिक अकॅडमीचे उद्घाटन झाले, सर काय सांगाल, आपल्या अकॅडमीचं वैशिष्ट्य काय राहणार आहे? आम्ही जे आहे गेली 10 वर्षापासून पोलीस फॅमिली वेलफेअर असोसिएशन अंतर्गत विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्याचाच प्रश्न पोलीस फॅमिली वेलफेअर असोसिएशन अंतर्गत आम्ही करत आलेलो आहे आणि कुठेतरी आम्हाला हे लक्षात आलं की विद्यार्थी जे आहे इथे जवळपास बऱ्याचशा अकॅडमी आहेत पण विद्यार्थ्यांना पाहिजे तशा सुविधा भेटत नाही। TV सेंटरला जे आहे सर्वात मोठा विद्यार्थ्यांचा प्रश्न म्हणजे तो मैदान आणि सोनटक्के साहेबांच्या माध्यमातून आम्ही गेल्या काही 3 महिन्यापासून होमगार्ड कार्यालय येथे मैदानाची सुविधा विद्यार्थ्यांसाठी केलेली आहे। त्यामध्ये विद्यार्थ्यांना 400 मीटर, 100 मीटर गोळाफेक या सुविधा आम्ही त्यांना देतो आहे। त्यानंतर आम्ही पोलीस पब्लिक अकॅडमी याची आज उद्घाटन झालेलं आहे आणि इथे जे आहे आमचे शिक्षक जे आहेत मॅक्झिमम MPSC UPSC जे आहेत तर ते शिक्षक इथे शिकवायला त्यांना आम्ही अवेलेबल करून देतोय। आता बऱ्याच अकॅडमीला इथे कशा आहेत की हे शिक्षक आहेत ते दुसरीकडे जातात, ते झालं की तिसरीकडे जातात असे। तर आपण जे आहे आमचे जे शिक्षक वर्ग आहे तो शिक्षक वर्ग आमच्या अकॅडमी शिवाय इतर अकॅडमीला जाणार नाही आणि तो जो आहे MPSC UPSCचा शिक्षक वर्ग आहे तो इथं त्या विद्यार्थ्यांसाठी, आम्ही पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी तो इथं उपलब्ध करून दिलेला आहे। आणि त्यानंतर विद्यार्थ्यांना इथे 5 स्टार रेटिंग असलेलं आम्ही इमारत उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामध्ये AC हॉल्स आहे, लिफ्ट आहेत, प्रत्येक फ्लोअरला वॉशरूम आहे, स्टाफसाठी वेगळं वॉशरूम आहे, पुरुषांसाठी वेगळं वॉशरूम आहे, महिलांसाठी वेगळं वॉशरूम आहे। त्यानंतर अभ्यासिका देखील आम्ही या ठिकाणी त्यांना उपलब्ध करून दिलेली आहे। मी संचालक दीपक गोफणे, पोलीस फॅमिली वेलफेअर असोसिएशन तसेच पोलीस पब्लिक अकॅडमी प्रोप्रायटर। स्कूलचं उद्घाटन झालेलं आहे सर, काय सांगाल सर, ही कल्पना कशी सुचली तुम्हाला? पोलीस पब्लिक स्कूल हे आमचं ते पोलिसांचं जे पब्लिकच्या प्रती जे काही द्यायचं देणं लागतं तर त्या देणं पब्लिकचं फेडण्याच्या उद्देशानं हे पोलीस पब्लिक स्कूल आम्ही एक स्थापन केलेले आहे।
पोलीस पब्लिक स्कूल स्थापन करण्याचा मुख्य उद्देश जो ग्रामीण भागातील विद्यार्थी आहे त्याला प्रॉपर मार्गदर्शन मिळालं पाहिजे. शेतकऱ्याची मुलं आहेत, आता नापिकी झालेली आहे, त्यांच्यासाठी 1,500 रुपयाचं सुद्धा खूप महत्त्व आहे. तर 10,000, 15,000 रुपये घेऊन स्पर्धा परीक्षाचे जे मार्गदर्शन केंद्र आहे तिथे कोर्स घेतले जात आहे. परंतु आता पोलीस भरती जाहीर झालेली आहे, तर त्यासाठी आम्ही एक टॅबलेट कोर्स फक्त 3,000मध्ये गोरगरिबाचे मुलं तयार होतील यासाठी आम्ही ठेवलेला आहे. 3,000 रुपये आम्ही नाममात्र फीस आहे, कारण 15,000 रुपये फीस याच्यासाठी घेतली जात आहे. तर आम्ही फक्त आणि त्यातही आम्ही जे होमगार्ड्स पोलीसची मुलं आहेत त्यांना आणखी सवलत देणार आहोत. ज्यांनी जे अफोर्ड करू शकत नाहीत फीस त्याची आम्ही जर खात्री करून त्याला आमच्या क्लासमध्ये आमच्या ऑनररी असं ॲडमिशन आम्ही देण्याचं ठरवलेलं आहे. जे होतकरू मुलं आहेत ते हेरून त्यांच्यातलं गुण आणि कौशल्य हेरून त्याला त्या पद्धतीच्या कोर्सला ॲडमिशन देऊन त्याला तयार करण्याची भूमिका आमची राहणार आहे. आणि भविष्यामध्ये ना नफा ना तोटा ह्या तत्वावरच एक तरुणांना संधी मिळाली पाहिजे, तरुणामधले गुणांना विकास झाला पाहिजे त्यांचा. ज्यांना संधी मिळत नाही अशांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने दीन दलित जे लोक आहेत त्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने, गोरगरिबाची मुलं आहेत, शेतकऱ्याची मुलं आहेत, त्यांना संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ही अकॅडमी सुरू करण्यात आलेली आहे. काही अनाथ मुलांना या अकॅडमीमध्ये काय मोफत वगैरे बिलकुल परिस्थिती सत्य परिस्थिती हेरून ज्याच्याकडे दारिद्र्य रेषेखालील सेवाचं सर्टिफिकेट असेल तशा मुलांना सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये कन्सेशन काहींना मोफत हे सुद्धा शिक्षण देण्याची आमची तयारी आहे. तुम्ही आजच्या दिवशी मुलांना विद्यार्थ्यांच्या पोलीस भरतीची तयारी करू इच्छिता, त्यांना तुम्ही काय आव्हान करणार? त्यांना मी असं आवाहन करतो की कठोर मेहनत याच्याशिवाय पर्याय नाही. याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीनं म्हणजे इझिली यश मिळत नाही. त्यासाठी त्यांना रात्रंदिवस मेहनत करणे, शारीरिक मेहनत करून तयारी करणे, पॅरलली आता अभ्यास करून लेखी परीक्षेमध्ये जास्तीत जास्त मार्क्स मिळाले पाहिजे. बरीचशी मुलं फिजिकल फिट असतात, 100% मार्क्स त्याच्यातले घेत असतात. मुख्य परीक्षा त्यांची जी आहे लेखी परीक्षेसाठीची असते, त्या लेखी परीक्षेची सुद्धा आम्ही इथं तयारी करून घेणार आहोत. चांगले ट्रेंड शिक्षक आम्ही यासाठी घेणार आहोत. त्यामुळे मी ह्या पोलीस भरतीच्या तरुणांना आवाहन करू इच्छितो की या अकॅडमीमध्ये त्यांनी जर प्रवेश घेतला तर निश्चित त्यांना पोलीस खात्यामध्ये आता सध्याची भरती निघालेली आहे त्याच्यासाठी त्यांना प्रवेश नक्की मिळू शकतो, तशी आम्ही तयारी करून घेणार आहोत. होमगार्डचं ऑफिस जे आहे त्याच्या समोरील जे ग्राउंड आहे ते ग्राउंड आम्हाला फिजिकली तयारीसाठी वापरण्यात येणार आहे. आणि या ठिकाणी आम्ही क्लासेस घेऊन मुलांना दोन्ही दृष्टीनं तयार करण्याचे प्रयत्न राहणार आहेत. आणि त्याच्यासाठी त्यांना जास्तीत जास्त कशा आमच्या अकॅडमीचे मुलं यशस्वी होतील आणि अकॅडमीचं नाव कसं होईल या दृष्टीनं चांगले शिक्षक, दर्जेदार शिक्षण देऊन आम्ही ही अकॅडमी नावारूपाला आणण्याचे आमचे प्रयत्न राहणार आहेत.